आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव। मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री। सोनोग्राफी फक्त 400 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट। एक्स-रे फक्त 100 रुपयात। औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55। माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने अष्टविनायक प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक परिसरात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे उपस्थित होत्या। या प्रसंगी बोलताना सौ स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की स्वर्गवासी साहेब यांच्यामुळे मला अनेक क्षेत्रातील विकास कामे करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले। अनुभव आणि अभ्यास यांचा मेळ असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आशीर्वाद पाठीशी राहिला। त्यांनी एक शिकवण दिली की राजकारणात मतभेद असावे पण मनभेद असू नये हा आदर्श ठेवला। बहुतेक वेळा राजकीय विरोधात कार्यरत असणारे स्वर्गवासी बहाडणे पाटील, भीमराव नाना बडदे, फरांदे सर यांच्याशी देखील पक्षीय भेद विसरून जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी जपले। तालुक्यात स्वर्गवासी काळे साहेब आणि स्वर्गवासी कोल्हे साहेब यांनी व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले नाही। दुर्दैवाने अनेक भागात आपण ऐकतो एकमेकांच्या जीवावर लोक उठले आहे, मात्र आपला मतदारसंघ हा त्याला अपवाद आहे। कारण स्वर्गवासी कोल्हे यांनी अनेक वर्ष सत्तेत असून देखील कधी कुणाला त्रास देण्याची भूमिका घेतली नाही। बेप्रसंगी स्वतःच्या सरकार विरोधात जनतेसाठी रस्त्यावर उतरून भूमिका घेतली। संपूर्ण राज्यात शेती, पाणी, शिक्षण, रोजगार, सहकार यावर विशेष अभ्यास करणारे नेते म्हणून त्यांनी जीवनभर जनहिताचा संस्कार आमच्यावर रुजवला। त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभेत निष्ठा काय असते याचे प्रतिबिंब कार्यकर्त्यांनी कृतीतून सिद्ध केले। कोल्हे कुटुंबाला कार्यकर्ता हा नेहमी घरातील सदस्य आहे अशा भावनेने जपण्याचे विचार स्वर्गवासी साहेबांनी शिदोरी म्हणून दिले आहे, असे सौ कोल्हे शेवटी म्हणाल्या। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष विजय बहाडणे यांनी मी राजकीय विरोधक असून देखील मला कोल्हे साहेब यांनी कधी दुजाभाव केला नाही। याउलट त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले। व्यक्तिगत दुजाभाव हा त्यांच्याकडे नव्हता। हातात रुमणे घेऊन स्वतःच्या सरकारच्या विरोधात एल्गार करणारे कणखर नेते होते। जरीही परखड भूमिकेमुळे राजकीय नुकसान झाले असले तरी ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। अशी राजकीय ताकद त्यांनी उभी केली होती। ही वस्तुस्थिती होती अशी भावना बहाडणे यांनी व्यक्त केली। यावेळी अष्टविनायक प्रतिष्ठानचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजय भाऊंनी त्यांची आदरांजली व्यक्त केली। साहेबांविषयीच्या आठवणी काही त्यांनी सांगितल्या आणि ही वस्तुस्थिती संबंध महाराष्ट्राला माहिती होती की स्वर्गीय काळे साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, राजकीय विरोधक जरी असले तरी व्यक्तिद्वेष असा कधी फार कोणी कोणाबरोबर केला नाही। आज महाराष्ट्राचं राजकारण पाहता काही जिल्ह्यांमध्ये अगदी जीवावर एखाद्याच्या उठून वाईट पद्धतीने कृत्य काही घडले हे पाहता मला भेटणारा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आपल्या मतदारसंघातला आठवणीने सांगत होता की आपल्या तालुक्याला एक राजकीय सभ्यता आहे आणि ती कुठेही व्यक्तिगत कोणाची निंदा नालस्ती केली नाही पाहिजे हा एक आदर्श स्वर्गीय कोल्हे साहेबांनी सुद्धा घालून दिलेला आहे आमच्या परिवाराला। आणि म्हणूनच अगदी स्वर्गीय वाडणे पाटील असतील, स्वर्गीय फरांदे सर असतील, नाहीतर भीमराव बडदे अण्णा असतील, या सगळ्यांच्या बरोबर जरी पक्षीय पातळीत वेगवेगळे पक्ष होते तरी अतिशय सलोख्याचे आणि चांगले ऋणानुबंध संबंध साहेबांनी जपले। कधीही ते वेगळ्या पक्षाचे आहेत म्हणून असं अंतर साहेबांचं नव्हतं। तो आदर्श आमच्या परिवारासमोर कायमच राहिलेला आहे आणि त्याचं उदाहरण आपण आत्ताच आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी बघितलं। भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जेव्हा आदेश दिला तो आदेश प्रमाण मानून आपल्या प्रत्येक सामान्यातला छोटासा कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणे इथे जो युतीचा जो आमदार असेल त्याला निवडून देण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट घेतले। अशा पद्धतीचं एक आदर्श राजकारणाचं कोल्हे साहेबांचं होतं आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचं जे काम केलं। संजीवनी कारखान्याच्या बरोबर शिक्षणात सुद्धा ग्रामीण भाग मागे राहिला नाही पाहिजे आणि जल है तो कल है म्हणून पाण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या सरकार बरोबर सुद्धा संघर्ष करण्याची वेळ साहेबांवर आली। रस्त्यावरची आंदोलनं
अगदी प्रत्येक वेळोवेळी आवाज दिला की कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनासाठी मोर्चासाठी येत होते. अशा पद्धतीने हक्कासाठी लढण्याचा कार्यकर्त्यांना एक सवय घडवून दिल्यामुळे आजही कार्यकर्ता साहेबांच्या आठवणी विसरलेल्या नाहीये. जसं घरामध्ये वडिलाची आठवण राहते प्रत्येक क्षणाच्या बाबतीत, तशीच स्वर्गीय कोल्हे साहेबांची आठवण अगदी म्हणजे कुटुंबात ते कमी राहिल्यामुळे जो कार्यकर्ता साहेबांबरोबर काम केलेला भेटायला येतो तो त्याच्या आयुष्यात साहेबांची आठवण जी काय असेल ते आमच्याशी शेअर करत असतो. असं एक आदर्श व्यक्तिमत्व घडून गेलं आणि माझ्यासाठी तर सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून त्यांनी मला राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांचे अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत त्यांनी कायम देण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा मला सतत प्रयत्न केला आणि ते मी कधीच विसरू शकत नाही. अशा स्मृती साहेबांच्या निश्चित आहेत आणि अशाच पद्धतीचं आपण सगळ्यांचं प्रेम आमच्या परिवारावर आपण सगळ्यांनी असू द्यावं. पुन्हा एकदा मी स्वर्गीय साहेबांना विनम्र अभिवादन करते. महाराष्ट्रामधील एक धुरंधर व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हातामध्ये रुग्ण घेऊन शासनाला जाब विचारणारे रांगडं व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हे साहेब. कोल्हे साहेब आपल्या मुख्यमंत्री पदावरही आपल्याला स्पर्धक ठरतील म्हणून त्यावेळेच्या राज्यातील त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा कोल्हे साहेबांना डावलण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या आक्रमक प्रवृत्तीमुळं शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी ऊस उत्पादकांच्या अनेक समस्या मार्गी लावाव्यात यासाठी आक्रमक भूमिका घेणारे कोल्हे साहेब. माझ्यासारखा प्रखर राजकीय विरोधक असूनही मला अतिशय सन्मानपूर्वक आणि अतिशय जिव्हाळ्याची वागणूक कोल्हे साहेबांनी मला शेवटपर्यंत दिली. आज जर आपण आता तालुक्याचा विचार जर केला, ज्येष्ठ नेत्यांची उंची फार भासते. कोल्हे साहेब असतील, काळे साहेब असतील, वाढणीबद्दल असतील, फरांदे सर असतील, हे व्यक्तिमत्व या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आपापल्या प्रेरणेनं त्यांनी संघर्ष केला. अशा नेत्यांची मग राज म्हणून भासते नक्की. मी कोल्हे साहेबांचा मानलेला जावई म्हणून त्यांचे आणि माझ्या असलेले जिव्हाळ्याचे संबंध ज्यावेळेस 2018 मध्ये कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम झाली, त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं होतं तर सकाळी 7 वाजता माझ्याकडे वेळेवर गाडी घेऊन येणारे कोल्हे साहेब त्यांनी कधीही राजकीय हेवेदावे केले नाहीत. जे काय मनामध्ये असेल ते स्पष्टपणे मानणारे कोल्हे साहेब ते स्पष्ट वक्ते होते, म्हणूनच त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते. पुन्हा एकदा मी भारतीय परिवाराच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि कोल्हे साहेबांनी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.